जात धर्म पंथ काहीच नाही आहे. इथे सगळे आपले क्रिकेट प्रेमी दिसतात. खरोखरच क्रिकेट एक आय लव्ह यू क्रिकेट. मी सुद्धा एक क्रिकेटरच आहे आणि तुम्ही बघताय की खरोखरच एक लांबून लांबून खेळाडू येतात. कर्जत म्हणा किंवा पालघर म्हणा, आणि एक मोठा गेम म्हणून बघत जातं क्रिकेटकडे. जशी बाहेरगावी फुटबॉलला मोठा गेम बघत जातं तसं आपले मित्र शुभम शिंदे यांनी चांगलंच आयोजन केलं. गेल्या वर्षीसुद्धा ह्याच मैदानात चांगल्या मॅच झाल्या होत्या, आपण पाहिलं होतं इथे. त्याचंसुद्धा लाईव्ह प्रशिक्षण होतं. प्रमोद खांडेकर नेहमी सहकार्य करताना तुम्हाला दिसतील. मैदानाच्या आजूबाजू जे बाउंड्री लाईनअप म्हणून जे खेळाडू काम करत आहेत जय भवानी संघाचे, त्यांचंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच सूर्य डोकावे येतो आणि खूप मोठं ऊन होतं तरीसुद्धा आपला जॉब, आपलं एक दिवसाची सुट्टी सोडून प्रत्येकजण आपल्या फॅमिलीला सोडून या मैदानात दिसतो. खरोखरच धन्य आणि धन्यवाद. पटापट सामना सुरू करायचा आहे आणि LMD आणि फिल्डिंग लावून घ्यायचं. क्षेत्ररक्षण डोंबिवली 11चे दोन सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला दिसते. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अण्णा मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा दुसरा संघ इथे दिसतोय. खरोखरच अण्णा आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण अण्णा मैदानात नेहमीच दिसतात. आलेल्या सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर आमचे मित्र, आमचे बंधू ओमकारजी गुरव साहेब, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. मंडळाच्या वतीने आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे. ओमकारजी गुरव, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इथे काही आरिफ मालदार, प्रभानवली खोर्नकोचे प्रीमियम लीगचे अध्यक्ष, त्यांचा सुद्धा इथे यथोचित सत्कार करण्यात येईल. त्यानंतर अक्षय अनंत मानगेकर, भरत गुरव आणि सत्यवान ब्रीत कुठे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आमचे मित्र रुपेश शिंदे आणि जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी आयोजित श्रेया स्मृती चषक 2025 वर्ष 3. आणि इथे तुम्ही बघताय बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा काही जय भवानी संघाचे खेळाडू काम करतायत. रुपेश शिंदे, त्याचबरोबर आपले खांडेकर त्यांना मदत करतायत. विनीत मडवी संघाची धुरा सांभाळताना पहिलाच बॉल घेऊन येत आहेत. रोहित कक्षा समोरून आणि सामना करतील हार्दिक पांड्या कक्षा करून. ओपनर बॅट्समन नेम सांगण्यासाठी इथे एक हॅलो सलामीची जोडी मैदानात जाऊ दे. ओमकारजी गुरव साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. माझे मित्र, आता मधुर आवाजात तुम्ही सकाळपासून जी कॉमेंट्री ऐकताय, माझे मित्र आता परत कॉमेंट्री करतील. ओमकारजी गुरव साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी यांच्याकडून यथोचित सन्मान केला जाणार आहे. आरिफजी मालदार, प्रभानवल्ली खोर्निको प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आमचे मित्र आरिफजी मालदार, आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. मंडळाच्या वतीने आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे. अक्षयजी मांडगेकर, भरत गुरव, सत्यवान दादा ब्रीत, प्रभानवल्ली खोर्निको प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष सत्यवान दादा ब्रीत, आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपला यथोचित सन्मान या जय भवानी क्रिकेट संघ शिंदेवाडी यांच्या वतीने केला जाणार आहे. नामदेवजी सोलकर साहेब, आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. प्रभानवली चॅम्पियन संघाचे उपकर्णधार ओमकार यांचा सन्मान केला जातोय. जय भवानी शिंदेवाडी विलासदादा शिंदे यांच्या मार्फत सन्मान केला जातोय ओमकार यांचा. अतिशय गुणी खेळाडू, आमचं विशेष प्रेम असलेला हा खेळाडू ओमकार. सामन्याकडे वळूया. गोलंदाज विनीत मडवी, मॅन फ्रॉम दातिवली. स्विची डबल बॅट लागली, इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर खराब फिल्डिंग आपण पाहिली आहे.
आणि सीमा पार हा येतोय चौकार. या दोन टीम मध्ये माऊली 11 डोंबिवली आणि LMD नांगरफळ या दोन टीम मध्ये याआधी सामना झाला होता. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. अरुण आहेत यादीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. अरुण आपण या, ज्याने बनवले 21 धावा आणि 2 विकेट देखील मिळवले. करण ठाकूर आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. अमोल पाटील आणि सनी ही जोडी आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. सनी आणि अमोल पाटील हे दोन विस्फोटक फलंदाज ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर खेळले होते. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या नक्कीच 1ने पुढे जाईल. अरुण यादीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच अरुण आहेत. दीपकजी माने साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण देऊया अरुणला मॅन ऑफ द मॅच. दीपक माने साहेबांना विनंती आहे आपले शुभ हस्ते आपण देऊया. विनीत स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9. चला या पुढील सामना असेल अन्वय पॅकर्स दिवानी संदीप गोलंदाज आहेत. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल. स्विच हिट गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय सनीच्या बॅटमधून. सामना असेल अन्वय पॅकर्स दिवा आणि लाईफ सन टायगर डोंबिवली. चला अन्वय पॅकर्स दिवा आणि लाईफ सन टायगर डोंबिवली नेक्स्ट मॅच या दोन टीम मध्ये असेल. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर सलगचा येतोय हा दुसरा चौकार. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. बॅटची गडा आणि सुरेख झेल पकडलाय करण ठाकूरने. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. लागतोय पहिला धक्का. माऊली 11 डोंबिवली या संघाला. सनी बॅक टू द पविलियन.
सूरज दुधकर येत आहेत न्यू बॅट्समन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू आपण पाहिला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय अमोल पाटीलने आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. एक स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल कारण की खुल्या गटातील 8 संघ आमने सामने आहेत. पहिला सामना माऊली 11 डोंबिवली आणि LMD नांगरफळ या दोन टीममध्ये सुरू आहे. अण्णाने खूप चांगला संघ बांधलाय LMD नांगरफळ या संघ. दुसऱ्या बाजूला माऊली 11 डोंबिवली संघ ज्यामध्ये डोंबिवलीची संपूर्ण स्टारकास्ट आहे. प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल. फुलटॉस चेंडू स्वीप करतायत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसरी धाव देखील मिळते आहे चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती. एकूण 3 धावा धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकाचा चॅम्पियन संघ आपण पाहिला होता सोनारपाडा संघ आणि त्या नक्कीच चॅम्पियन बनण्यामध्ये सिंहाचा वाटा होता अमोल पाटील यांचा आणि ते अमोल पाटील इन ॲक्शनमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला सूरज दुधकर एक खूप मोठं नाव आहे. मॅन फ्रॉम वसार. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 21 धावा धावफलकावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे माऊली 11 डोंबिवली या संघाची 21. चला टॉससाठी या दोन्ही संघनायक अन्वय पॅकर्स दिवा आणि लाईफसन टायगर डोंबिवली. नेक्स्ट मॅच या दोन टीममध्ये असेल. वेदांत शिंदे यांचा देखील आवाज आपण ऐकतोय. अप्रतिम समालोचक आहेत. व्हॉइस ऑफ सागाव म्हटलं तरी त्यांना वावगं ठरणार नाहीये कारण की ते सागावलाच राहतात. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ आहे. करण ठाकूर येत आहेत गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. करण ठाकूर आणि अमोल पाटील मध्ये बॅटल रंगणार आहे कारण की दोन्ही खेळाडू सोनारपाड्याचेच आहेत आणि त्यामध्ये आता बॅटल नक्कीच दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. अमोल पाटील आणि करण ठाकूर आमने सामने आहेत या मॅचमध्ये. चला दिवा संघ अन्वय पॅकर्स दिवा आणि लाईफसन टायगर डोंबिवली. नेक्स्ट मॅच फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करताय डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. तेवढीच चांगली फेकी. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद सूरज दुधकर. बॅक टू द पवेलियन.
क्या बात आहे. पॅव्हेलियन मध्ये स्टार कास्ट आपण पाहतोय. शुभम पाटील आहेत, अमोल फराड आहेत आणि न्यू बॅट्समन हिटमॅन ऑफ भिवंडी अजय पाटील. धावसंख्या आपण पाहू शकाल 22. माऊली 11 डोंबिवली संघ पूर्ण पॅक संघ आपण पाहतोय, परंतु या मॅच मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल. हिटमॅन ऑफ भिवंडी अजय पाटील, मॅन फ्रॉम भरोडी. भरोडीचा हा स्टार खेळाडू, अनेक विक्रम ज्याच्या नावावरती आहेत. अजय पाटील स्ट्राइक इनला. सिक्सर किंग आहे आणि सिक्सर किंगने पहिल्या चेंडूवरती एलिव्हेशन नाहीये. मिड विकेट सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय. अजय पाटील 0 वरती बाद. संपूर्ण स्टारकास्ट या टीम मध्ये आहे. रोहित पाटील, शुभम पाटील या टीम मध्ये आहेत. अमोल फराड ज्यांनी नुकताच एक करार देखील केलेला आहे. बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या नावावरती एक करार झालेला आहे, बंटी बैलाचा करार. कारण की बंटी बैल या पुढीलचे जेवढे अड्डे होईल बिंजोडमध्ये, मुंबईमध्ये अमोल फराड यांच्या नावाने पळणार आहे. अनिकेत पाटील न्यू बॅट्समन. स्विच हिट, ही ताकद आहे अनिकेत पाटीलची. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अंडर 24 प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवली होती याच अनिकेत पाटीलने आणि पहिल्या चेंडूवरती स्विच हिट षटकार. धावसंख्या 28. अजून एक तडाखा सलगचा ठोकलाय. हा दुसरा षटकार. अनिकेत पाटील ऑन फायर. तिन्ही खेळाडू सोनार पाडायचे आहेत. गोलंदाज देखील सोनार पाडायचा आहे, दोन्ही फलंदाज देखील सोनार पाडायचे आहेत. धावसंख्या नक्कीच आपण पाहू शकाल 34 धावा. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 34. बॅक टू बॅक 2 रिव्हर्स षटकार. फुलटॉस चेंडू आहे. एक धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. अमोल पाटीलला माघारी परतावं लागेल. 35. रिव्ह्यू नाही आहे कोणत्याही टीमकडे, कोणताही रिव्ह्यू नसेल. शुभम पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम वडवली बी या टीमचा हा स्टार खेळाडू शुभम पाटील येतोय, परंतु स्ट्राइक इनला फलंदाज अनिकेत पाटील. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्हचा फटका इनफिल्डच्या वरून खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39 धावा आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये माऊली 11 डोंबिवली या संघाने LMD नांगरफले या टीम समोर. चला आपण टॉस करूया. अन्वय पॅकर्स दिवानी लाईफसन टायगर डोंबिवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल.
चला आपण टॉस करूया. अन्वय पॅकर्स दिवा आणि लाईफसन टायगर डोंबिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला अन्वय पॅकर्स दिवा या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. अन्वय पॅकर्स दिवा या टीमच्या कॅप्टनला 40 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. माऊली 11 डोंबिवली आणि LMD नांगरफले अमोल फराड इन ॲक्शनमध्ये आहेत. आमचे रोशन फराड देखील सागर फराड आणि रोशन फराड ही A1 जोडी ओमसाई MTC लाईव्ह. 40 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चला विनंती असेल अन्वय पॅकर्स या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. अन्वय पॅकर्स दिवा या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या, कारण की लाईफसन टायगर डोंबिवलीचे संगनायक इथे उपस्थित आहेत. अक्षय अनंत मांगेकर यांचे इथे आपण सन्मान करूया. सूरज शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचे इथे सन्मान करूया. 40 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. चला दिवा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. अन्वय पॅकर्स दिवा या संघाचे संगणक आपण टॉससाठी यायचं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. माऊली 11 प्रवीण म्हात्रे देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. संपूर्ण स्टारकास्ट आपण पाहू शकाल. माऊली 11 डोंबिवली या टीममध्ये 40 धाव बनवायचे आहेत. चला अन्वय पॅकर्स दिवा या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. अन्वय पॅकर्स दिवा, कारण की लाईफसन टायगर डोंबिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. रुपेश यादव यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. रुपेश यादव यांना विनंती आहे आपण कुठे असेल तर या. अठरा चेंडू बनवायचे धावा 40 या मॅचमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येतो आहे रोहित पाटील मॅन फ्रॉम हेदुटणे या टीमचा हा स्टार गोलंदाज रोहित पाटील येत आहेत. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावाने. या अवांतर धावेने श्री गणेश होते. आदेश आणि करण ठाकूर ही जोडी आहे जिथे बनवायच्या धावा 40 3 षटकांमध्ये. फुल टॉस चेंडू आहे. मिसटायमिंग स्ट्रोक शुभम पाटीलने कोणती चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद आदेश. बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन बंटी आहेत. बंटी येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. 1-1 ही धावसंख्या आहे. गोलंदाज रोहित पाटील आहेत आणि बॅट्समन बंटी ऑन स्ट्राईक. ऑन साइडला फटका पुन्हा एकदा फसलाय. शुभम पाटील फार वेगाने आले होते, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये, सीमारेषेच्या बाहेर. हा पाच. हाफ ट्रॅकर स्विच हिट इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आहे. सलग चालाय हा दुसरा चौकार बंटीच्या बॅटमधून. दोन्ही टीममध्ये स्टारकास्ट आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. इथून प्रत्येक सामना हा नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे, कारण की टेनिस विश्वातील तारे सितारे इन ॲक्शनमध्ये असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी पाहावं लागेल. एक धाव नक्कीच पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एकने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. LMD नांगरफळे या टीमला. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येथे डॉट बॉल. करण ठाकूर आहेत स्ट्राईक इनला. धावसंख्या आहे 10. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. एक चांगलं बॅटल सुरू आहे. एक तेरी तो एक मेरी, कारण की 2 चौकार आले होते सलग बंटीच्या बॅटमधून. त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत गोलंदाज रोहित पाटील. बॅटची कडा आणि फिंगर अप फलंदाज झाले बाद. करण ठाकूर बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे LMD नांगरफळे या टीमची 2-10. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30. लावून घ्यायचे आहे. 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. सूरज दुधकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अष्टपैलू खेळाडू आहे सूरज दुधकर. मॅन फ्रॉम वसार. मलंगड विभागातील एक नामवंत संघ आहे वसार, आणि त्या वसार गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू सूरज दुधकर, ज्याच्या नावावरती नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात
रॉयल इनफील्ड बुलेट देखील आहे. तो खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येतोय. कारण की मला तरी असं वाटतंय की रोशन महाराष्ट्रातील अशी एकमेव स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकासाठी पारितोषिक असतं, परंतु 2.5 लाख रुपयांची मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट बाईक असते. आणि ती बुलेट बाईक मिळवली होती सुरज दुधकरने पालेगावच्या स्पर्धेमध्ये. On side la lofted it into the slot and out of the plot. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 14. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये. न्यू बॅट्समन विनीत मडवी आहे डावखुऱ्या त्याचा एक विस्फोटक फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा मिस टायमिंग. जवळपास क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 15. जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि बनवायच्या धावा 25. नऊ चेंडू आणि बनवायच्या धाव 25. विनीत मडवी या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. विनीत मडवी अष्टपैलू खेळाडू आहे दातिवली या टीमचा. फुल टॉस. क्षेत्ररक्षक शुभम पाटील जज करतायत आणि हा झेल सोडला जातोय. सोप्पा झेल सोडलाय आणि मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती. आणि क्या बात आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की या सीझन मध्ये विनीत मडवी खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि षटकार लगावलाय आणि विनीत मडवीने विजयाच्या आशा पल्लवित केलेत. कारण की चेंडू शिल्लक 7 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 17. 7 चेंडू 17 धावांची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या दोन टीम मध्ये. सूरज दुधकर हाफ ट्रॅकर प्रचंड वेग आपण पाहिलाय आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 17.
शुभम पाटील येतोय गोलंदाजी मार्क वरती. मॅन फ्रॉम वडवली, वडवली बी टीमचा हा स्टार खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्राईक इनला फलंदाज बंटी आहेत. 6 चेंडू 17 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. हाफ ट्रॅकर पुल करतायत, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. अन्वय पॅकर्स. अन्वय पॅकर्स दिवा या टीमचे कॅप्टन. अजय अजय भुजबलराव यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. त्यांचा संघ आहे अन्वय पॅकर्स. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. आणि बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. या मॅच मध्ये कमबॅक झालाय. मी आधीच म्हटलं की इथून प्रत्येक सामना पर्वणी असणार आहे. प्रत्येक सामना वेदांत क्रिकेटची मेजवानी असणार आहे प्रेक्षकांसाठी. चार चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्राईक इनला फलंदाज विनीत मडवी, ज्याने एक षटकार लगावलाय. अन्वय पॅकर्स या टीमने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच अन्वय पॅकर्स आणि लाईफसन टायगर या दोन टीम मध्ये निर्णय पेंडिंग आहे. चार चेंडू 12ची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. शुभम पाटील गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइड लॉफ केला टीप मध्ये फिल्डर आणि हा झेल पकडलाय मिड विकेटला. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. LMD नांगरफळे या टीमला. फलंदाज विनीत मडवी. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन निखिल आहेत. निखिल येतोय नवीन फलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे. दोन संघांमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे. परंतु संघ अडचणीमध्ये सापडलाय. LMD नांगरफळे हा संघ. क्रिकेट आहे, क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाहीये. लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. क्या बात आहे, अप्रतिम. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. आणि आता मात्र इक्वेशन आहे. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. अर्थातच 2 चेंडू 12 धावांची गरज आहे.
येतोय नवीन फलंदाज. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये. अन्वय पॅकर्स संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे. अन्वय पॅकर्स या टीमला विनंती असेल आपला निर्णय आपण कळवायचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावांची गरज या मॅच मध्ये. हिमांशू येतोय न्यू बॅट्समन आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम पाटील. हॅट्रिकच्या अंबरट्यावरती हॅट्रिक बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा आहे आणि यस फलंदाज झालाय बाद. हिमांशू बॅक टू द पविलियन. या संघाने अभिनंदन. माऊली 11 डोंबिवली या संघाचा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया